झोप वगैरे येत नाही का? प्रॉब्लेम तर नाही हो, उदास दिसत आहे. काय झालं का लक्ष्मी? अगं, तुझं तब्येत वगैरे बरी नाही आहे का? प्रॉब्लेम काय झालं नाही आहे मला. मी व्यवस्थितच आहे. पण मला सांगा, हे असं कुठवर चालणार आहे? अगं लक्ष्मी, अगं मग कसला विचार करतोयस तू? अगं काही प्रॉब्लेम वगैरे आहे का तुझा? हे बघा, आपण विजयवर एवढं प्रेम करतो, हो, ते तर आहेच. एवढी माया लावतो. हो हो. पण मला सांगा, हे सगळं किती दिवस? आपल्याही पाठीपुढे एक ना एक मुलगा होईल. आपण विजयचं तेवढंच करावं का? एक बोलू का? हे बघा, रागावणार नसणार तर बोलते मी. अगं लक्ष्मी, अगं यात रागावण्याचं काय? अगं नाही नाही रागवत, बोल बोल. हे बघा, आपण जर का मूल होऊच दिलं नाही तर काय? म्हणजे अगं लक्ष्मी, अगं येडी का खोडी तू? हे बघा, काहीतरी विजयच्या रूपात आपल्याला एक बाळ आहेच. मग दुसरं बाळ करून त्याच्या प्रेमामध्ये आपल्याला दुरावा नको निर्माण करायला. हे बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये जर लोकांचा अडथळा येत असेल तर नाही करायचा आपल्याला त्यांचा विचार. आयुष्य आपलाय, संसार आपलाय. अरे यार, जास्त लाईट मग नको जर व्हाईट करू गावातले ना. लोक मला जर पॉझिटिव्ह म्हणत असणार तर तो अपमान मी सहन करायला तयार आहे. हे बघा, मी आई म्हणून एखादी चूक मिरवण्यापेक्षा मी विजयची आई म्हणून जेव्हा जगेन ना, त्या दिवशी मला खरा आनंद होईल. रिॲक्शन पाया खरं तर त्या दिवशी माझ्या मनाला शांती वाटणार. अगं कसलं विचार? मी जेव्हा मरेन ना, मस्त उडवत आहेत तिची. अगं काय बोलतेस लक्ष्मी तू हे? अगं मरणाचा विचार? यार अगं लक्ष्मी, अरे अगं लाईट लक्ष्मी, एक ना एक दिवस सगळ्यांना मरायचीच आहे ग. पण मला माझ्या विजयचा संसार बघायचा आहे. यार, हा लाईट मला लावून एवढा पण. बघायचा आहे. आणि हे बघा, मी जेव्हा मरेन ना, वरती 2-3 अंकामध्ये तेव्हा मला माझ्या 2-3 भाग विजयला अशी पकडतेस का? एक चांगलं यशस्वी बाबा हे काय चालू आहे आणि या जिल्ह्यातून कोणता मागवली? पूर्ण